शिवसेना यूबीटी नेता अमोल कीर्तिकर ने मतगणना केंद्र में 2 मोबाइल फोन उपयोग करने का आरोप लगाया है। उन्होंने कहा, मेरे 2 लोग चीफ इलेक्शन एजेंट और काउंटिंग एजेंट अधिकारी को शिकायत करने पर कोई कार्रवाई नहीं की गई। वो दोनों काउंटिंग के समय अंदर मौजूद थे। फाइनल राउंड डिक्लेयर होने के समय हमने ध्यान दिया कि हमारी मौखिक शिकायतों पर ध्यान नहीं दिया गया, इसलिए हमने लिखित रूप से शिकायत देने की ज़रूरत महसूस की और जब हम लिखित में शिकायत देने के लिए गए तो अधिकारी ने अपने हाथ ऊंचे कर लिए और बात घुमाते हुए कहा कि आप देरी से कंप्लेन करने के लिए आए हो। ये एक संदेह वाली बात है, इसलिए हम इलेक्शन पिटीशन दायर करने के लिए हाई कोर्ट में जल्द ही जाने वाले हैं। उमेदवार म्हणून त्यावेळी काय बघा कसं आहे की मी तिकडे फार उशिरा गेलो। त्या अगोदर माझे चीफ इलेक्शन एजंट आणि माझे सगळे काउंटिंग एजंट आतमध्ये होते आणि जसं परब साहेब म्हणाले त्या पद्धतीने माझ्या चीफ इलेक्शन एजंटनी बऱ्याच वेळेला त्यांना ज्या काही त्या पद्धतीच्या तक्रारी होत्या त्या वैयक्तिकरित्या त्या अधिकाऱ्यांना त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यावरती कुठलीही कारवाई त्यांच्याकडनं झाली नाही आहे। फायनल राऊंड जेव्हा डिक्लेअर झाला त्या फायनल राऊंडनंतर जेव्हा आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचा जो वारंवार आपण बोलूनसुद्धा या गोष्टी आपल्या ऐकल्या जात नाही, तर आपण लेखी स्वरूपात द्यावं। ते लेखी स्वरूपात देण्याकरता अर्ज तयार करत असतानाच त्यांनी पटकन तो डिक्लेअर करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यावेळेला हात उंच करून त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं। त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की मी तर 2 मिनिटं इलेक्शन नियमानुसार थांबले होते, तुम्ही का नाही त्यावेळेला ऑब्जेक्शन घेतलं, आता तुमची वेळ निघून गेली आहे। किंवा इलेक्शन कमिशन एजंट आमचे होते, त्यांनी हे स्पष्ट सांगितलं की मॅडम तुम्ही थांबल्या जरी असाल तरी तुम्ही कशासाठी थांबलाय हे तुम्ही माईकवरनं अनाऊन्स केलं नव्हतं। मी माझ्या अर्ज लिहिण्यामध्ये व्यस्त होतो, तुम्ही जर का त्याच वेळेला जर का माईकवरनं अनाऊन्स केलं असतं की इलेक्शनच्या नियमानुसार मी 5 मिनिटं थांबते, कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर तेवढ्या वेळात तुम्ही घ्यावं, तर कदाचित ती आमची चूक होती। मला असं वाटतं चूक ही त्यांच्या एंडकडनं झालेली आहे आणि त्याच्यावरती त्यांनी मौखिक आदेश म्हणजे त्यांनी सांगितलं की मी स्पीकिंग ऑर्डर देते, मी मौखिक आदेश देते आणि तुमची ही कंप्लेंट मी ग्राह्य मानत नाही, तुम्हाला जर का काय द्यायचं असेल तर लेखी स्वरूपात द्या, असं त्यांनी सांगितलं। त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याकडे दिलेलं आहे।